सुरुवातीला गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यात एक मोठी सभा झाली. त्या सभेपासून प्रारंभ झाला. तेव्हा मी सांगितलं होतं की मराठी म्हणून मिरवून फक्त मिरवण्याने काही होणार नाही, आयुष्यभर वाट पहा आणि तोपर्यंत मराठी नष्ट होईल. परंतु मराठी प्रेमी जर वोट बँक म्हणून आपली ओळख जर दाखवली कुठल्याही सरकारला, तर आपली मागणी क्षणात मान्य होऊ शकते. वोट बँक म्हणजे काय? मी सुभाष वेलिंगकर, मी मतदान करतो प्रत्येक निवडणुकीत. मी आजपर्यंत एका विशिष्ट पक्षाला मतदान केलेलं आहे आणि एका विशिष्ट आवडीच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. यावेळी मी त्या पक्षाला आणि त्या यांना सांगणार मराठी राजभाषा केली पाहिजे, अमेंडमेंट जो करायचा आहे, दुरुस्ती जी कायद्यात करायची आहे ती निवडणुका डिसेंबर मध्ये होती, खरं तर फेब्रुवारी मध्ये व्हायच्या. परंतु म्हणजे लिहून ठेवा त्या डिसेंबर मध्ये ही मंडळी घेणार आहे. डिसेंबरच्या पूर्वी जे अधिवेशन होईल त्या अधिवेशनात जर मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला नाही तर तो आयुष्यात कधीही मिळणार नाही. लक्षात घ्या, काँग्रेस ते कदापि करणार नाही. आणि या लोकांनी ठरवणे, आम्ही तामुनाईची भेट घेतली काही दिवसांपूर्वी, मी होतो माझ्याबरोबर 10-12 कार्यकर्ते होते आणि मी सांगितलं रे तुम्ही हिरो बना, नायक बना या लोकांकडे असेल. मराठीला आतापर्यंत जे कोणी दिलं नाही, मराठीचं भाग्य देण्याच्या पात्रतेचे आपण नाही, मराठीच भाग्य संपन्न आहे. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून तिला राजपदी बसवलेलं नाही. हे करा आणि तुम्ही हिरो बना, प्रचंड बहुमताने आम्ही तुम्हाला निवडून देऊ, आम्ही शत्रू नाही कोणत्या सरकारचे. आणि जर केलं नाही तर या तुम्हाला घरी पाहिजे. मराठी आणि कोकणीसाठी त्या मातृभाषा आपल्या आहेत म्हणून इंग्रजी